ओके. चला, बघा काय म्हणते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. बघा, स्टेटमेंट डिस्प्लेसमेंट लॉ एकदम सिंपल आहे. आपण काल बघितलं, लॅम्बडा एम, वेवलेंथ ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी. वेवलेंथ ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी, हे बघा, हे असं असतंय. इमिशन कर्व आपण बघितला काल, ही असते लॅम्बडा एम. मग टेम्परेचर वाढवलं की ही लॅम्बडा एम कमी होते. म्हणजे लॉ काय म्हणतो, लॅम्बडा एम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. लॅम्बडा एम म्हणजे काय, वेवलेंथ ऑफ मॅक्झिमम इमिशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. हे झालं इंग्लिशमध्ये. हे मॅथ्स मध्ये लिहायचं. मग प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकण्यासाठी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा आहे बी, त्याला वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट म्हणतात किंवा वेन्स कॉन्स्टंट म्हणतात. जर तुम्ही ह्या टी ला इकडे आणलं तर तुमच्याकडे लॅम्बडा एम इंटू टी इज इक्वल टू बी येते. आणि मग ह्याच्यामध्ये जे बी आहे त्याची व्हॅल्यू ही पाठ करा, 2.898 इंटू 10⁻³ एस आय युनिट. हे बी आहे वेन्स कॉन्स्टंट. बस, ह्यालाच म्हणतात वेन्स. बघा, कोणते कोणते बघितलं आपण, प्रिव्होस्ट थिअरी बघितली, त्याच्यानंतर वेन्स लॉ, वेन्स लॉ, असे दोन लॉ आपण बघितले. ठीक आहे. प्रिव्होस्ट थिअरी एकदम सिंपल होतं. इमिशनचा रेट जास्त असेल तर टेम्परेचर कमी होते, ऍब्सॉर्प्शनचा रेट जास्त असेल तर टेम्परेचर वाढते. आणि आता हे वेन्स लॉ, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर बघा, आता वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचा फायदा काय ह्या क्वेश्चन मधून समजू आपण. बघा, हे क्वेश्चन वाचून घ्या. एक दूरचा प्लॅनेट आहे, सॉरी, प्लॅनेटच्या ऐवजी आपण स्टार करू ह्याला. एक दूरचा स्टार आहे जो की काय करतोय, त्याच्यामधून जे येणारे रेडिएशन आहेत, वाचून घ्या एकदा. त्यातून येणारे जे रेडिएशन आहेत त्याची मॅक्झिमम इंटेन्सिटी ह्या वेव्हलेंथला आहे. म्हणजे हे त्याचं लॅम्बडा एम आहे. त्यातून बऱ्याच वेव्हलेंथ येतात, पण ह्याच्यातलं मॅक्झिमम इंटेन्सिटी वालं लॅम्बडा एम आहे 400 नॅनोमीटर. मग तुम्हाला लॅम्बडा एम किती दिलंय, 400 नॅनोमीटर. हे डेटामध्ये लिहायचं. परंतु ह्याला एसआय युनिट मध्ये करावं लागेल. म्हणजे 400 इंटू 10⁻⁹मीटर. ह्याला आपण कन्वर्ट केलं, 400 इंटू 10⁻⁹मीटर. मग आपल्याला माहिती आहे वेन्स लॉ, इथं लिहायचं तुम्ही, वी नो लॅम्बडा एम इज इक्वल टू बी बाय टी, वरच बघितलं आपण आताच वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. मग हे ह्याला रिअरेंज करून हे टी इथे येते आणि लॅम्बडा खाली येते, तर टी इज इक्वल टू बी बाय लॅम्बडा. बी ची व्हॅल्यू आपण आत्ताच इथं वर बघितली. आणि हे लॅम्बडा एम, त्या दोघांचं आता डिव्हिजन करून तुम्हाला हे उत्तर काढावं लागेल. आता हे डिव्हिजन कसं करायचं ते तुम्ही बघून घ्या. एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. जिथं गरज नाही तिथं अंदाजे उत्तर काढायचं नाही. इथं अंदाजे उत्तर काढण्याची गरज नाही, एक्झॅक्ट उत्तर काढायचं. कळलं का? जसं की काय, 2.898 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 400 इंटू 10⁻⁹. तर इथं काय करायचं, ह्याला इथं शिफ्ट करून टाकायचं. मग काय होतंय शिफ्ट केल्यावर, 2898 इंटू, आता 3 न उजवीकडे शिफ्ट केलं, संख्या मोठी केली म्हणजे पॉवर कमी होते. पॉवर कमी म्हणजे 3 न कमी केले म्हणजे -6 होते. आणि हे तुम्ही 400चा इथला पॉईंट इथं आणायचा. म्हणजे 4 इंटू 10⁻². आता ही संख्या छोटी केली, संख्या छोटी केली म्हणजे पॉवर मोठी होते. पॉवर मोठी होती म्हणजे -7 होते. ते असं. मग आता ह्याने ह्याला डिवाइड करा. 4 7 4 7 28, 4 2 8, उरला एक 4 2 8, उरला एक, झाले 18, 4 7 24, सॉरी, 4 चौक 16, उरले 2, 4 पंचे 20. मग आता हे 10⁻⁷ वर जाते. मग काय होतं, हे 724.5 इंटू 10⁻⁻⁶ आणि -7 वर जाऊन +7. तर 724.5 इंटू 10, म्हणजे जे उत्तर काय ते 7245. हेच आहे करेक्ट उत्तर, 7245 केल्विन. आणि उत्तर केल्विन मध्ये येते हे विसरू नका. हे कॅल्क्युलेशन जरा नीट करत जावा.
जे काही कॅल्क्युलेशन करायचे ते असे बाजूला करायचे, असे रेष ओढायचे आणि इथं बाजूला करायचे, इथं नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते बाजूला. असं पेज असतंय, ते तुम्ही इथं लिहायले, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायले, इथं बाजूला तुम्ही असे रफ कॅल्क्युलेशन करू शकता. इथं रफ लिहून टाकायचं. चलो, काय म्हटलंय? मग अशा प्रकारे आपण त्या स्टारचं टेम्परेचर काढलं. त्या स्टारचं टेम्परेचर 7245 केल्विन आलं, 7245 केल्विन. पुढे काय म्हटलंय? स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता जे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ बघितला, काय लॉ आहे? लॅम्बडा प्रोपोर्शनल टू 1/t. त्याचा फायदा काय? तर त्याचा फायदा काय? इट इज यूज टू एस्टिमेट द सरफेस टेम्परेचर ऑफ स्टार्स. आपण आत्ताच वरच्या प्रॉब्लेम मध्ये टेम्परेचर स्टारचं कसं काढतात बघितलं. सो ते पहिला लॉ आहे. दुसरा, वेन्स लॉचा पहिला यूज आहे. दुसरा आहे, एक्सप्लेन्स द कलर चेंज ऑफ हिटेड सॉलिड्स फ्रॉम रेड टू व्हाईट. हा, हे महत्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या जाळाच्या भट्टीमध्ये, फर्नेस, जाळाच्या भट्टीला काय म्हणतात? फर्नेस. फर्नास. जाळाच्या भट्टीमध्ये एखादी लोखंडी गोळा टाकला, तर टाकल्याबरोबर ते हळूहळू तापतो, आणि तापत असल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढत जाते. मग टेम्परेचर वाढत गेल्यामुळे लॅम्बडा एम कमी होत जाते, आणि त्याचा कलर बदलतो, त्याच्यामधून निघणाऱ्या रेडिएशनचा कलर बदलतो. मग लॅम्बडा एम कमी होतोय म्हणजे अगोदर जास्त लॅम्बडा निघतो, आणि ते मग हळूहळू त्या लॅम्बडाची व्हॅल्यू कमी होते. मग लाईट मध्ये कसं, कधी लक्षात ठेवायचं, कमी वेव्हलेंथ वाली व्हायलेट लाईट आहे आणि जास्त वेव्हलेंथ वाली रेड आहे. म्हणून सुरुवातीला हा लाल दिसतो, आणि जसजशी वेव्हलेंथ कमी होत जाईल तस तसं तो व्हायलेट दिसायला लागतो, आणि मग शेवटी तो व्हाईट दिसायला लागतो. मग हे पण वेव्हलेंथ, म्हणजे टेम्परेचर वाढल्यावर वेव्हलेंथ कमी होते, हे पण कुठून आलं? वेन्स डिस्प्लेसमेंट लॉवरून. सो हे दोन त्याचे सिग्निफिकन्स आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय. स्टेट अँड एक्सप्लेन स्टीफन बोल्ट्झमन लॉ. बघा आता हा वेन्स लॉ झाला, आता आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ. कधी कधी नुसतं स्टीफन पण म्हणतात. सिम्पल लॉ आहे. रेट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज प्रपोर्शनल टू T⁴. म्हणजे फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. त्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलंय काय? द रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया. पर युनिट एरिया म्हणजेच हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आपण बघितलंय, ह्याला म्हणतात रॅडियंट पॉवर, राईट? किंवा इमिसिव्ह पॉवर म्हणतो आपण ह्याला, बरोबर आहे का? ह्याला आपण क्यूच्या ऐवजी फक्त dQ/dt असं लिहिलं होतं ह्याला, आणि एरिया असा होता. सो हे आहे तुमचं आर. कोणत्याही बॉडीचं आर. ब्लॅक बॉडी असेल तर फक्त आपण इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडीला आरबी असेल लिहितो. सो आरबी इज प्रोपोर्शनल टू T⁴. त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हटलंय ते बघा. रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया. एवढं म्हणण्यापेक्षा इमिसिव्ह पॉवर पण म्हणता येते, ह्या एवढ्याला इमिसिव्ह पॉवर पण म्हणता येतं, एवढ्याला. ते तेच आहे. ते रेट म्हणजे टाइम आला, आणि पर युनिट एरिया म्हणजे की ए आले. सो ऑफ ए परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट म्हणजे केल्विन मधलं टेम्परेचर, हे त्याचं मॅथमॅटिकल. आणि मग प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकण्यासाठी सिग्मा नावाचं कॉन्स्टंट लावतो आपण. त्या सिग्माला स्टीफन्स कॉन्स्टंट म्हणतात, किंवा स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतात. त्याची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁸ आणि त्याचं युनिट बघून घ्या नीट. कसं युनिट लिहायचं बघा. सिग्मा इज इक्वल टू काय येतं ह्याच्यातून? R B अपॉन T⁴. मग RB इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर काय? तुम्ही आर जर बघितलं तर काय? हे dQ/dt. आता हे dQ म्हणजे जूल आहे. नीट बघा जरा ह्याचं युनिट. आपण आर चे युनिट बघितलेले आहेत अगोदर. हे dQचं युनिट काय? जूल. एरियाचं मीटर स्क्वेअर, आणि ह्याचं सेकंद. तर जूल पर सेकंदला आपण वॅट लिहितो, वॅट. हे वॅट पर मीटर स्क्वेअर येतं. आरचं युनिट काय आलं? वॅट पर मीटर स्क्वेअर. मग आरचं युनिट वॅट पर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय टेम्परेचरचं आहे केल्विन. केल्विन रेस टू 4. सो थोडक्यात सिग्माचे युनिट काय आले तुमचे?
वॅट हे मीटर स्क्वेअर हे जे आहे ते हे खाली येते हे, मग मीटर रेस टू -2 केल्विन रेस टू -4, किंवा किंवा वॅट पर, हे दोघं जर खाली म्हटलं तर मीटर स्क्वेअर केल्विन रेस टू 4 असे युनिट आहे. हे युनिट कुणाचे युनिट आहे? सिग्माचे युनिट आहे. पुढे काय म्हटलंय? एक्सप्लेन स्टीफन बोल्ट्झमन लॉ. काय नाही, हे डबल तेच, पुन्हा तेच आहे, डबल आला हे क्वेश्चन. हा, हे क्वेश्चन महत्वाचं आहे. व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर? ही इमिसिव्ह पॉवर म्हणजेच मी तुम्हाला म्हटलं ना, हे एवढं मोठं जे लिहिलं हे रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया, त्याचा रेट, त्याला इमिसिव्ह पॉवरच म्हणतो आपण. इमिसिव्ह पॉवर म्हणजेच काय? आर ऑफ ए परफेक्ट ब्लॅक बॉडी ऍट धिस टेम्परेचर. स्टीफनचा लॉ वापरायचा आहे. इथं डेटा वगैरे लिहा, आता तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. सो फ्रॉम स्टीफन्स लॉ, आर बी इज इक्वल टू धिस. सिग्माची ही व्हॅल्यू लिहिली, आणि T⁴ हे बघा, हे T⁴ कसं काढतो आपण ते जरा नीट लक्ष द्या. हे जरा कॅल्क्युलेशन बघा इथून पुढे कसे करायचे ते हमेशा. सो 5.67 इंटू 10⁻⁸ इंटू, आता ह्याला 10⁻³ लिहिता येते बघा, आणि त्याची पॉवर इथं चौथी आहे. सो काय झालं? 5.67 इंटू 10⁻⁸ इंटू, आता हे जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होत आहे, 3×4 = 12, म्हणजे 3×4 होत आहे. मग थोडक्यात काय आलं? 5.67 इंटू 10⁻⁸ इंटू 10⁻12 इज इक्वल टू 5.67 इंटू 10 हे 12 - 8 4. सो 5.67 इंटू 10⁻⁴ वॅट पर मीटर स्क्वेअर. वॅट पर मीटर स्क्वेअर हे ह्याचं युनिट आहे, विसरू नका. बघा, आतापर्यंत आपण आर चे दोन फॉर्म्युले घेतले. एक आहे बेसिक फॉर्म्युला, आर इज इक्वल टू dQ/dt एरिया, परंतु ह्या dQ/dt लाच काय लिहितात? ते Q/T, आणि हे एरिया इथं. सो एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम असा आहे ते. आणि आरचा दुसरा एक फॉर्म्युला आहे, म्हणजे ते फक्त ब्लॅक बॉडीसाठी आहे सध्या तरी, माहिती तुम्हाला काय आहे? इज इक्वल टू σT⁴. ही आहे बेसिक डेफिनेशन आरची, आणि ही आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ. स्टीफन बोल्ट्झमन लॉ पासून आले. तर तुम्हाला काय दिलंय त्याच्यावर आधारित आर काढावं लागते. जर Q T दिलं, एरिया दिला, तर आर असं काढायचं, आणि टी दिलं तर हे सिग्मा. मुळात आता आरबी हे आहे, परंतु तसा विचार केल्यावर कोणत्याही बॉडीला हे लावता येते. हे फक्त ब्लॅक बॉडीसाठी स्टीफन न दिलं होतं, पण कोणत्याही बॉडीसाठी तुम्ही काय लिहू शकता? फॉर एनी बॉडी. तुम्हाला माहिती आहे ई इज इक्वल टू आर अपॉन आरबी. दिस इम्प्लाइज आर इज इक्वल टू ई इंटू आरबी. सो आर इज इक्वल टू ई इंटू आरबी म्हणजे काय? स्टीफन बोल्ट्झमन लॉ वरून आरबी इज इक्वल टू दिस. सो ई इंटू σT⁴. मग थोडक्यात काय, तुम्ही कोणतीही बॉडी असो, त्याचा आर म्हणजे ब्लॅक बॉडी असो किंवा कोणी असो, तर आर ची बेसिक डेफिनेशन काय? क्यू किंवा dQ/dt एरिया, किंवा Q/T पर एरिया, ही बेसिक डेफिनेशन. आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉ वरून आर इज इक्वल टू ई σT⁴. जर ब्लॅक बॉडी असेल तर ह्या ई ची व्हॅल्यू 1 ठेवायची, बस, बाकी काही नाही. म्हणजे ब्लॅक बॉडीसाठी ई ची व्हॅल्यू 1 असते, आपल्याला माहिती आहे. ब्लॅक बॉडीसाठी ई ची व्हॅल्यू 1 असते, कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणतो आपण त्याला. म्हणून आरबी काय होते? σT⁴. मग आर काढायला लावलं की टेम्परेचर वगैरे दिलं की इथून काढायचं, आणि जर हीट एरिया टाइम दिलं तर ह्या फॉर्म्युल्यातून काढायचं. हा, पुन्हा तेच. फॉर ए बॉडी विथ ई इक्वल टू धिस, व्हॉट विल बी द इमिसिव्ह पॉवर. आता गिव्हन डेटा वगैरे तुम्ही लिहायचा. ऍट धिस टेम्परेचर, हे टेम्परेचर दिले, तर मी कोणत्याही सामान्य बॉडीसाठी आर इज इक्वल टू काय सांगितलं? ई इंटू आरबी, किंवा ई इंटू आरबी काय असतंय, इथे एक स्टेप लिहायची राहिली. आरबी काय असते? σT⁴. मग हे झालं ई, हे झालं सिग्मा. चूक झाली वाटत थोडीशी व्हॅल्यू पुट करण्यात, हा. सिग्माची व्हॅल्यू जरा चुकल्या.
5.67 इंटू 10⁻⁸ पाहिजे, मी जरा नीट लिहितो. बघा, आर इज इक्वल टू ई सिग्मा T⁴. स्टीफन लॉ वरून लिहिला आपण. कशावरून लिहिलं? स्टीफन्स लॉ. तसा स्टीफन्स लॉ ब्लॅक बॉडीसाठी आहे, परंतु कोणत्याही बॉडीला वापरता येतो. फक्त आपल्याला त्याची सिग्मा T⁴ च्या पुढे फक्त काय लावायचं? ई लावायचं. मग कोणत्याही बॉडीसाठी तुम्ही वापरू शकता. हम्म. मग इज इक्वल टू ईची व्हॅल्यू 0.1, सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁴, सॉरी 10⁻⁻8 एस युनिट मध्ये, इंटू टेम्परेचर किती आहे? 1000. हे बघा, 1000 मग ह्याला सॉल्व्ह करायचं. जे वरचं उत्तर आले तेच हे उत्तर येणार आहे. म्हणजे हे एवढ्याच उत्तर काय आलं? आपण अगोदरच काढलंय. 5.67 इंटू 10⁻⁴. फक्त ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? ह्यानं, इंटू 0.1. कसं मल्टिप्लाय करणार? 0.1 म्हणजे 10⁻⁻1 असते. म्हणजे 1/10 असते. 1/10, 1/10 ला 10⁻⁻1 लिहिलं. मग हे थोडक्यात काय झालं? 5.67 इंटू 10⁻³ वॅट पर मीटर स्क्वेअर. वॅट पर मीटर स्क्वेअर. हा, डिराइव अन एक्सप्रेशन फॉर नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट पर युनिट एरिया बाय अ परफेक्ट ब्लॅक बॉडी इन अ कूलर सराउंडिंग. आता हे जरा समजून घ्या. समजा एखादी परफेक्ट ब्लॅक बॉडी इथं ठेवल्या, तिचं टेम्परेचर काहीतरी टी आहे आणि तिच्या सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे. ठीक आहे. डेराव एक्सप्रेशन म्हटलं की लेट लिहावं लागते. लेट की देर इज अ ब्लॅक बॉडी ॲट टेम्परेचर T, किंवा कन्सिडर a black body at temperature T and kept in surrounding of temperature T0. T ग्रेटर दॅन T0 आहे. म्हणजे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर काहीतरी 50 डिग्री सेल्सिअस आहे, सराउंडिंगचं काहीतरी 27 डिग्री सेल्सिअस आहे. डिग्री सेल्सिअस म्हणतोय, पण ते ऍक्च्युली केल्विन मध्ये घ्यायचं, ते कन्वर्ट करून. हम्म. मग ह्याच्यात काय असतंय? सराउंडिंग मुळे ह्याच्यावरती हीट येते पण, आणि ह्याच्या टेम्परेचरमुळे ह्यानं बाहेर पण टाकते. म्हणजे काही येते पण आणि जाते पण. मग रेट ऑफ इमिशन स्टीफन बोल्ट्झमन लॉ एवढा आहे, आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा एवढा. हे जरा महत्वाचं आहे, नीट बघा बरं. त्यानं बाहेर स्वतःच्या टेम्परेचरनुसार टाकतंय आणि ऍब्झॉर्ब सराउंडिंगच्या टेम्परेचरनं करते. बघा, बाहेर स्वतःच्या टेम्परेचरनं टाकतंय आणि ऍब्झॉर्ब सराउंडिंग. म्हणजे हे आहे रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन, हे रेट ऑफ इमिशन. म्हणून इथं बघा, हे टी आहे आणि इथं T0 आहे. हे जरा विसरू नका बरं. रेट ऑफ इमिशन ब्लॅक बॉडीच्या टेम्परेचरनं होतंय. रेट ऑफ इमिशन, सॉरी, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन सराउंडिंगच्या टेम्परेचर. मग नेट रेट ऑफ लॉस कसा होणार? नेट रेट ऑफ लॉस, इथे एक वाक्य आणखीन लिहू आपण. नेट लॉस म्हणजे काय? रेट ऑफ इमिशन मायनस रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. हे जरा महत्वाचं आहे. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे वाक्य महत्वाचं आहे. इमिशन मधून ऍब्सॉर्प्शन वजा करावं लागेल, म्हणजे ते नेट लॉस भेटेल आपल्याला. नेट लॉस, कारण त्यानं बाहेर समजा काहीतरी 25 टाकाले, पण ऍब्झॉर्ब पण काहीतरी 15 करायले. तर नेट लॉस किती होणार? 25 टाकले पण 15 खिशात घेतले, तर नेट लॉस किती होणार? 25 मायनस 15. म्हणजे इमिशन मायनस ऍब्सॉर्प्शन करावं लागतं. म्हणून इथं आपण 66 वाला जो क्वेश्चन आहे बघा, इथं काय? रेट ऑफ इमिशन ठीक आहे, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ठीक आहे. इथं एक वाक्य टाकायचं आपण. रेट ऑफ एमिशन मायनस रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन
इज इक्वल टू, सॉरी, मायनस, त्याच्या जर व्हॅल्यू टाकल्या तर इथं मायनस येते, इथं मायनस पाहिजे. सो हे आहे तुमचा नेट रेट ऑफ, सॉरी, इथे इज इक्वल टू आहे बघा. हे आहे तुमचा रेट ऑफ इमिशन आणि हे आहे तुमचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. दोघांची वजाबाकी सिग्मा कॉमन काढलं, हे नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट. बाळांनो, जरा इथं लक्ष द्या, शब्दावर लक्ष द्या. शब्दांवर लक्ष द्या, कन्फ्यूज होत बसताल. सो रेट ऑफ इमिशन हे आहे, हे रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे. आणि रेट ऑफ लॉस वेगळं. त्यात इमिशन मायनस ऍब्सॉर्प्शन करायचं असतं. म्हणजे रेट ऑफ इमिशन मायनस ऍब्सॉर्प्शन हे सिग्मा कॉमन काढलं, तर हे आहे रेट ऑफ लॉस ऑफ हीट. हे झालं ब्लॅक बॉडीसाठी. पण जर ऑर्डिनरी बॉडी असेल तर, सो रेट ऑफ लॉस ऑफ हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम, नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज गिवन बाय सिग्मा तर आहे जशाल तसं, T⁴, T⁻⁴. हे ब्लॅक बॉडीचं आहे, त्याला फक्त ई लावायचं, फक्त ई लावायचं फॉर अदर बॉडी. फॉर अदर बॉडी हेच लॉ, दुसऱ्या बॉडीला लॉ लावायचा राहिला की ई लावायचं, फक्त त्याचं ई. त्याला म्हणतात नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट. बघा, रेट ऑफ इमिशन वेगळं, हे रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन वेगळं. आणि हे रेट म्हणजे काय माहिती आहे का? हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम आहे, हे विसरू नका. हे काय आहेत रेट? हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम. हे पण नेट रेट ऑफ लॉस, नेट लॉस ऑफ हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम आहे. ठीक आहे ना? काय म्हटलंय? कम्पेअर द रेट्स ऑफ रेडिएशन ऑफ एनर्जी बाय मटेरियल, सॉरी मेटल स्पेअर ऍट 600 केल्विन अँड 300 केल्विन. तुम्ही विसरू नका, हे काही 600 केल्विनचा स्पेअर 300 केल्विनच्या सराउंडिंग मध्ये नाहीये. दोन स्पेअर आहेत, एक आहे 600 केल्विनचा स्पेअर, दुसरा आहे 300 केल्विनचा स्पेअर. आणि ह्यांचे रेट ऑफ रेडिएशन किंवा रेट ऑफ लॉस नाही, रेट ऑफ रेडिएशन म्हणजेच रेट ऑफ इमिशन तुम्हाला कम्पेअर करायचं, म्हणजे रेशिओ काढायचा. तर तुम्हाला काय माहिती आहे? रेडिएशन इज प्रोपोर्शनल टू T⁴ बाय स्टीफन बोल्ट्झमन लॉ. मग कम्पेअर करायचं म्हणलं R1/R2. ही काही रेडियस नाही, हा रेट ऑफ इमिशन आहे पर युनिट एरिया पर युनिट टाइम. किंवा ह्याला रेडियंट पॉवर म्हणतो आपण, किंवा इमिसिव्ह पॉवर म्हणतो, इमिसिव्ह पॉवर. राईट? इज इक्वल टू काय येणार मग? T1/T2⁴. T1 किती आहे? T1 टेम्परेचर हे आहे 600, आणि T2 किती आहे? 300⁴. बघा, इथं रेशिओ घेतलाय. रेट ऑफ लॉस काढायचं म्हणलं ते सबट्रॅक्शन करावं लागतं, हा हे सिग्मा T⁴ मायनस T⁻⁴. हे फक्त काय म्हटलं, दोन मेटल आहेत वेगवेगळे, मेटलचे स्पेअर आहेत, त्यांचा रेट ऑफ इमिशन काढायचा आहे. आणि हे जे आहे ते रेट ऑफ लॉस आहे. तीन टर्म मध्ये फरक आहे, रेट ऑफ इमिशन, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ लॉस. तर हे दोन झिरो कटले, आणि 3 1 जा 3, 3 2 जा, सो 2⁴, 2/1⁴. सो 2⁴ इथे 16/1. So 16:1. This is the comparison. Solve the following मध्ये बघा क्वेश्चन आहे. Radiant energy is incident on body at the rate of this. हे महत्वाचं आहे, जूल्स पर मिनिट. जरा नीट समजून घ्या, हे काय दिलंय, नेमकं दिलंय काय? ही पडणारी हीट आहे, पडणारी हीट. सो क्यू इन्सिडेंट म्हणजे अशी एक बॉडी आहे, त्याच्यावर इन्सिडेंट व्हायला म्हटलं, इज 2000 जूल पर मिनिट. ह्याला पर सेकंद करून घ्यावं लागतंय, म्हणजे 2000, आणि ह्या मिनिटला सेकंद मध्ये केलं 60 सेकंद होते, सो जूल पर सेकंद.
एवढी पडायला आहे. पुढे काय म्हटलंय? इफ द रिफ्लेक्शन कोएफिशियंट ऑफ द बॉडी इज 0.1. रिफ्लेक्शन कोएफिशियंट म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0.1. जे सुरुवातीला होतं ट्रान्समिशन कोएफिशियंट 0.2. फाइंड रॅडियंट एनर्जी. रॅडियंट एनर्जी जरा चुकलंय. हा, फाइंड रॅडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब, म्हणजे ऍब्झॉर्ब किती झाली, रिफ्लेक्ट किती झाली, आणि ट्रान्समिट किती झाली 2 मिनिटामध्ये. थांबा, काही काही करू नका. पहिल्यांदा तर आपण सोल्युशन. ओके. हे आर टी दिला, आधी ए काढून घेऊ आपण, कारण ऍब्झॉर्ब्ड हीट काढायचे आहे. सो ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1, ह्याच्यावरून ए निघतंय. आपण ऑलरेडी काढलेला आहे. मग ए ची व्हॅल्यू किती आहे, काढायची आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे, 0.1. टी ची व्हॅल्यू किती आहे, 0.2. हे, सो ए प्लस 0.3 इज इक्वल टू 1. सो ए इज इक्वल टू 1 मायनस 0.3 इज इक्वल टू 0.7. हे झालं ए. ए आलं. आणि हे आर आणि टी तर ऑलरेडी आहे. बघ, मग आता काय म्हणतंय, रॅडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब किंवा हीट ऍब्झॉर्ब आहे. त्याचा अर्थ काय, रॅडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब म्हणजे ऍब्झॉर्ब म्हणजे क्यू ए काढायचं. तुम्हाला आठवत असेल क्यू ए कसं निघतंय, टोटल क्यू ला ए न मल्टिप्लाय करा. का? कारण ए इज इक्वल टू काय, क्यू ए बाय क्यू आय. मग हे इकडे आल्यावर क्यू ए इज इक्वल टू असं येते का, बघा. सो क्यू ए काढायचे म्हणजे हीट ऍब्झॉर्ब. पाहिजे तर असं लिहायचं इथं, रॅडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब ए इज 0.7 इंटू क्यू टोटल. टोटल क्यू किती आहे हे बघा, हे 2,000 इथे दिले, 2000. पण ते ऍक्च्युली एस युनिट मध्ये असं आहे. हे तर, हे जे आहे ते पर सेकंद आहे. हा, हे लक्षात घ्या, हे पर सेकंद आहे ना, पर सेकंद. आता तुम्हाला जरा प्रॉब्लेम होईल ह्याचा. हे ऍक्च्युली हीट पर युनिट टाइम दिलेला आहे ना. आता क्यू चे दोन अर्थ होतात कधी कधी, नुसतं हीट होतंय, टोटल हीट, किंवा हीट पर सेकंद. मग ते डिपेंड करते की प्रॉब्लेम मध्ये काय दिले. आता हे जे दिले सध्या आपण जे काढायला होते पर सेकंद आहे, जूल पर सेकंद. हे बघा, जूल पर सेकंद काढायला. सो हे आणि हे कटलं. मग आता ह्याचे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. हे किती होते, त्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 7 2 14 भागिले 6 त्याचे कुठे, 6 2 12 उरले 2 झाले 20. आता तुम्हाला इथं 7 2 14, ठीक आहे चला. 6 2 12 उरले 2 झाले 20. 6 3 18 उरले 2 झाले 20. 6 3 18 हे आहे जूल पर सेकंद. पण तुम्हाला 2 मिनिटात काढा म्हटले, 2 मिनिटामध्ये किती लॉस झाला, तसे ते एका सेकंदाला झालं. सो हीट ऍब्सॉर्ब इन 2 मिनिट्स इज इक्वल टू 23.33 इंटू 2 मिनिटामध्ये सेकंद किती असेल, 127. तर असं, मग हे मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. पण जर तुम्हाला युनिट विषयी चांगली जाणकारी असेल तर तुम्ही काय करू शकता, हे कट करा, हे कन्वर्टच करायचं नाही, जूल पर मिनिटच राहू द्यायचं. आणि मग तुमचं हे क्यूएचं उत्तर पण काय भेटतंय, जूल पर मिनिट मध्येच भेट. म्हणजे ह्याचं जे युनिट ठेवलंय तेच मुळात काय, कारण मिनिटामध्येच विचारले ना, मग हे नकाच करू असं. इथं मी करून देतो तुम्हाला, लिहिले तर राहू द्या, दाखवतो डायरेक्टच क्यू ए कसं काढायचं. क्यू ए ऑर मधलं सांगतो मी पुढे. डोकं लावा लागतं तिथल्या तिथे युनिटचं. ए इंटू क्यू. ए तर एला तर युनिट नाही, क्यूचं युनिट काय, 2000. हे लक्षात घ्या, हे जूल पर मिनिट आहे, म्हणजे उत्तर पण जूल पर मिनिट मध्ये येणार. तर 7 2 14 हे काय आलं, जूल पर मिनिट. एका मिनिटाला एवढं आलं, कारण ह्याच युनिट काय, जूल पर मिनिट आहे.
मग 2 मिनिटाला फॉर 2 मिनिट हीट ऍब्झॉर्ब इज इक्वल टू 1400 इंटू 2 मिनिटाचं. सो 2800 जूल एवढी हीट काय होणार 2 मिनिटामध्ये ऍब्झॉर्ब होणार. राईट. एवढी हीट 2 मिनिटामध्ये ऍब्झॉर्ब होणार. इथं आता जूल पर मिनिट नाही लिहायचं, कारण आता इथं टाइम ना आपण मल्टिप्लाय केलं, विसरू नका कसं केलं हे, जरा विसरत जाऊ नका बघा कसं. हे जूल पर मिनिट इंटू 2 मिनिट, मिनिट मिनिट कॅन्सल इज इक्वल टू 2800 जूल. सो जूल मध्ये उत्तर येते. मग सेम वे ना आता काय करायचं, तुम्ही रिफ्लेक्टेड हीट काढायची. सेम वे ना, सेम वे कशी काढायची, क्यू रिफ्लेक्टेड इज इक्वल टू आर इंटू क्यू. ठीक आहे. पर मिनिटला मग पुन्हा 2 न मल्टिप्लाय करायचं, आणि तसंच क्यू ट्रान्समिटेडला टी इंटू क्यू. आणि टी आणि आरच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पुढे काय म्हटलंय, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए स्पेअर इज दिस, सॉरी ऑफ एरिया दिस इज दिस. म्हणजे ही एरिया आहे आणि ही आहे तुमची इमिसिव्ह पॉवर, त्याला आपण आर म्हणतो. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड, हे जरा महत्वाचं. अमाऊंट ऑफ हीट म्हणजे हे क्यू विचारलं. आता लक्षात घ्या, क्यू चे दोन अर्थ आहेत. एक एनर्जी पर युनिट टाइम किंवा नुसती टोटल एनर्जी. एवढ्या वेळामध्ये हीट किती गेली म्हणजे पर सेकंद नाही विचारली, टोटल. तर तुम्ही इथं लिहून घ्यायचं अगोदर काय, डेटा एरिया इज इक्वल टू काय, 0.02 मीटर स्क्वेअर. कन्वर्ट करायची गरज नाही, एस आय युनिटचा. त्याच्यानंतर इमिसिव्ह पॉवर काय, 0.5 किलो कॅलरी. हे असंच राहू द्या, तुमचं उत्तर पण किलो कॅलरीतच भेटेल. टाइम किती दिलाय, 20 सेकंद. आणि तुम्हाला काय करायचं, क्यू. एकदम बेसिक डेफिनेशन पासून आहे सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे आर इज इक्वल टू, वी नो आर इज इक्वल टू काय, क्यू बाय एरिया इंटू टाइम. विसरू नका, जे दिले त्याच्यावर आर काढावं लागतं. जर टेम्परेचर दिलं तर सिग्मा T⁴ न काढायचं. दिस इम्प्लाइज तुम्हाला काढायचं हे क्यू. क्यू इज इक्वल टू RAT. सो क्यू इज इक्वल टू आर. आर किती दिले हे बघा. आता विसरू नका, किलो कॅलरी दिले तर उत्तर किलो कॅलरीतच येणार. सॉरी, किलो कॅलरी नाही दिलं ते, पूर्ण युनिट जरा, किलो कॅलरी पर सेकंद पर मीटर स्क्वेअर, म्हणजे पर मीटर स्क्वेअर पर सेकंद असं, हे आहे युनिट. मग तुम्ही जर बघितलं तर किलो कॅलरीत उत्तर येते. कसं येते बघा, मी युनिट ठेवून दाखवतो. आरची व्हॅल्यू काय, 0.5 किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर सेकंद इंटू एरिया किती आहे, 0.02 मीटर स्क्वेअर इंटू टाइम किती आहे, 20 सेकंद. सेकंद सेकंद कटलं, मीटर स्क्वेअर कटलं, उत्तर तुमचं किलो कॅलरीत येतं. बस सिंपल. आता हे मल्टिप्लिकेशन करा, तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे. बघा, तर हे इथं गेलं 10⁻⁻1 होतं, हे इथं गेलं 10, हे होतं 10⁻⁻1, हे होतं 10⁻⁻2. तो टोटल मिळून 10⁻³ झालं. आणि ह्याचं 5 2 झालं, आणि हे 20. सो 5 दूनी 10 आणि हे 20, 200 इंटू 10⁻³ सो हे 2 झिरो कटल्यावर, पण ठीक आहे असं ठेवलं तरी जमतंय. किंवा हे जर -3 काढायचं असेल तर हे पॉईंट इथे येतो. 0.2 किलो कॅलरी उत्तर कशात आलं, 0.2 किलो कॅलरी. विसरू नका, किलो कॅलरीत उत्तर आलं, जूल मध्ये नाही. जर जूल मध्ये करायचं असेल तर तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. ते डिपेंड करतंय. बोर्डामध्ये तर काही गरज नाही, पण ऑप्शन MCQ असेल तर ते ऑप्शन असतात. सो 0.2 किलो कॅलरीला कॅलरीत करताना 10⁻³ आणि कॅलरीला जूल मध्ये करायचं असेल तर 0.2 × 10⁻³ आणि कॅलरीला जूल मध्ये करायचं म्हणलं 4.18 जूल असे. अशा प्रकारे हे क्वेश्चन सोडवायचे असतात बघा. राईट. चलो ठीक. चलो, हे अशा एक टाईपचा क्वेश्चन येतो, जरा नीट बघून घ्या. सेम बघा, आतापर्यंत आपण काय काढलं, रेट ऑफ इमिशन, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आता
ह्या प्रश्नामध्ये विचारले तुम्हाला रेट ऑफ लॉस ऑफ हिट. रेट ऑफ लॉस ऑफ हिट ह्या क्वेश्चन मध्ये काय काय दिलं जरा नीट वाचून घ्या. नीट वाचून घ्या, नुसता रेट ऑफ लॉस ऑफ हिट नाही काढायचा. काय काय करायचे, दोन गोष्टी करायच्या. तुम्हाला डेटामध्ये काय दिलेलं आहे, एक तर कम्पेअर द रेट ऑफ रेडिएशन फ्रॉम ए मेटल बॉल ऍट धिस डिग्री सेल्सिअस अँड ऍट धिस डिग्री, असे दोन मेटल बॉल आहेत. एक आहे 727 डिग्री सेल्सिअसला, दुसरा आहे 527 डिग्री सेल्सिअसला. पहिल्यांदा ह्यांचं काय करायचंय, रेट ऑफ इमिशन कम्पेअर करायचं. आणि त्याच्यानंतर कम्पेअर काय करायचंय, रेट ऑफ वेगळं, रेट ऑफ लॉस वेगळं. पहिल्यांदा तर डिग्री सेल्सिअसला इथं केल्विन मध्ये करावं लागते, कारण इथं डेल्टा टी नाही. म्हणजे T2 - T1 असलं की डिग्री सेल्सिअस आणि केल्विन सेम असते. पण T2 4 T1 4 म्हटलं की मग ते केल्विन मध्येच करावं लागते. पहिल्यांदा केल्विन मध्ये करून घ्या. आणि त्यांनी देताना पण व्हॅल्यू अशा दिल्यात की त्या बरोबर 900, 1000 अशा होतील. सो तुमच्याकडे दोन बॉडीज आहेत, एकीचं टेम्परेचर आहे, अरे घेण्यात जरा चुकलेला आहे, थोडं चुकलंय. हे किती आहे, थोडी चूक झालेली इथं गिव्हन डेटामध्ये. मग 800 पकडून केलं म्हणजे हे T1 जरा चुकलंय. तर T1 जे आहे हे 527 चुकून. हा नाही, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे ना, हे बरोबर आहे, एकदम करेक्ट. हे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे T0, 27 डिग्री सेल्सिअस. नीट बघून घ्या जरा क्वेश्चन मध्ये, सराउंडिंगचं टेम्परेचर आहे. हे दोन स्पेअर आहेत आणि ते एका रूम मध्ये ठेवले, ज्या रूमचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. सर्वांचं टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिले, त्या प्रत्येकाला आपल्याला केल्विन मध्ये करून घ्यायचं. केल्विन मध्ये करून घ्यायचं. तर पहिल्यांदा तर ह्या दोघांचा रेट ऑफ इमिशन किंवा रेट ऑफ रॅडिएशन कम्पेअर करायचा. तर सर्वात पहिले रेट ऑफ रॅडिएशन, त्याला काही जण क्यू म्हणतात, तर काही जण पी. कधी क्यू कधी पी ते सांगता येत नाही, खरं तर पी वापरायला पाहिजे. कारण क्यू म्हणजे जूल मधली हीट, पी म्हणजे जूल पर सेकंद, आणि आर म्हणजे जूल पर सेकंद पर मीटर स्क्वेअर असं पाहिजे. पण हे क्यू आणि पी इंटरचेंजेबली कधी कधी वापरतात, मग हे प्रॉब्लेमॅटिक आहे. पण खरोखर सांगायचं म्हणजे जूल पर सेकंद असलं की हे पॉवर वापरायचं, पॉवर, कारण का ते वॅट आहे, जूल पर सेकंद, राईट. ठीक आहे, मग तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही असं लक्षात ठेवा की स्टीफनचा लॉ, आता आपल्याला काय कम्पेअर करायचं, रेट ऑफ रॅडिएशन. मग रेट ऑफ रॅडिएशन म्हणजे नेमकं काय, क्यू का पी का आर. तर खरोखर सांगायचं म्हणजे आर. आपला जो लॉ आहे तो आर म्हणजे आर. स्टीफन्स लॉ काय, आर इज प्रोपोर्शनल टू T⁴. मग हे P2/P1 च्या ऐवजी R2/R1. ठीक आहे, इज इक्वल टू T2/T1. मग हे T2 टेम्परेचर, हे T1 टेम्परेचर, त्याच्या व्हॅल्यू टाकल्या आणि कॅल्क्युलेट केलं की असे येतं. राईट, हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. 800, म्हणजे दोन कटले, हे दोन कटले, मग हे किती येत आहे 0.8. आता 0.8 तुम्ही काढायचं, किंवा तुम्ही ह्याला 0.8 म्हणण्यापेक्षा काय करा, ह्याला काटा. सो बेचो काट आणि 2×5 4/5 ते एकूण एकच पडते. पण 0.8 काढावं लागते. 0.8 इंटू 0.8 असं 4 वेळेस मल्टिप्लाय करा, तुम्हाला हे उत्तर येईल. ठीक आहे, पण ते जरा नीट करा. तर हे पण कॅल्क्युलेशन चुकले, हे पण चुकलं. कॅल्क्युलेशन जरा चुका झालेल्या आहेत तिथं. ते किती येईल बघा, 0.8 जर मल्टिप्लाय केलं 4 टाइम्स, ह्या दोघांचं काय येतंय 0.64, आणि ह्या दोघांचं 0.64. मग ह्या दोघांना आता मल्टिप्लाय करा, ह्याला आणि ह्याला. नाही, बरोबर येते, करेक्ट येते, चुकायला नाही. हे करेक्ट आन्सर, नो प्रॉब्लेम. आता महत्वाचा आहे रेट ऑफ लॉस ऑफ हिट. बाळांनो हे बघा, मुळात तर आपण काय बघितलं, रेट ऑफ
इमिशन किंवा रॅडिएशन थोडक्यात इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू फोर. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे काय, रेट ऑफ इमिशन बाहेर टाकणे, ऍब्सॉर्प्शन म्हणजे बॉडी ऍब्सॉर्ब किती करते, तर ते होतं सिग्मा टी नॉट रेस टू फोर. आणि रेट ऑफ लॉस ऑफ हीट, आता रेट ऑफ लॉस ऑफ हीटला तुम्ही आर पण लिहू शकता, किंवा ह्या आर ला म्हणजे रेट आहे ना म्हणून डी क्यू बाय डी टी पण लिहितात. हे लय डोक्याला ताप, असं का करते ते त्यालाच माहिती. तर रेट ऑफ लॉस म्हटलं की सिग्मा कॉमन निघते आणि टी रेस टू फोर मायनस टी नॉट रेस टू फोर. हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे, हे एकदा सांगतो. मग रेट ऑफ लॉस कम्पेअर करायचा आहे तर काय होते मग, आर वन बाय आर टू इज इक्वल टू टी वन रेस टू फोर मायनस टी नॉट रेस टू फोर अपॉन टी वन टी टू रेस टू फोर मायनस टी नॉट रेस टू फोर. सराउंडिंग दोघांसाठी सेमच आहे, फक्त टी वन आणि टी टू त्यांचे टेम्परेचर वेगळे आहे. मग हे बघा इथे लिहिलं, हे रेट दुसऱ्याचा, हे रेट पहिल्याचा, त्यांनी वर अगोदर दुसरं लिहिले नंतर पहिले लिहिले. ओके, ठीक आहे. तसं तर पहिलंच अगोदर लिहायचं असतंय, त्यांनी दुसरं उगच लिहिलंय. पण ठीक आहे, आता त्यांनी कम्पेअर करताना टू चं वन सोबत केले, काय प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही सहसा वनचं टू सोबत करायचं. आता महत्वाचं काय बघा, हे टी टू ची व्हॅल्यू टाकल्या त्याचं फोर आहे. हे 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 आता हे जरा नीट समजून घ्या, त्याच्यामध्येच प्रॉब्लेम होतो भरपूर जणांना. हे कॅल्क्युलेशन जरा नीट समजून घ्या. हे असं कटत नाही. आता हे नीट बघा, 800 ला मी 8 × 100 लिहितो, हे 3 × 100, हे 10 × 100 मायनस 3 × 100. आता तुम्ही लक्षात घ्या, 100 रेस टू 4, आता हे फोर दोघाला येतं. सो 8 रेस टू 4 × 100 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4 × 100 रेस टू 4, 10 रेस टू 4 × 100 रेस टू 4, 3 रेस टू 4 × 100 रेस टू 4. मग 100 रेस टू 4 वरून पण कॉमन निघतंय, खालून पण कॉमन निघतंय, आणि मध्ये काय राहते 8 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4, आणि खालून पण कॉमन निघते, मध्ये काय राहते 10 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4. हे कटतंय, आणि मग राहिला आता 8 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4. आता हे तुम्ही जरा डोकं लावून करा. तुम्ही सरळ बाजूला 8 रेस टू 4 काढून घ्या जा, 8 × 8 × 8 × 8. हे येते 64 × 64. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येते 4096. हे करून बघायचं. 3 रेस टू 4 करा, हे 9, हे 9, 81, सो 81. 10 रेस टू 4 म्हणजे वन वर 4 शून्य सरळ. मग आता हे येते, त्याच्यातून 81 वजा केला किती येते, 5704. आणि ह्याच्यातून 81 वजा केल्यावर किती येते, 10,000 मधून 81 वजा केल्यावर 9, सॉरी हे 7 नाही हो, 1919. आणि ह्याचं डिव्हिजन आता करा रफ कॅल्क्युलेशन, तुम्ही जसं जमतंय तसं. तर त्याचं डिव्हिजन येते हे. ओके.